तुम्ही बघताय माझ्या मागे विशाल असे सजीव, जगातील सजीव असे गणपती बाप्पा आहेत. आनंदग्रामचा उद्देश हा आहे की मराठवाड्याला हे सांगण्याचा उद्देश आहे की मराठवाडा हा खूप दुष्काळग्रस्त आहे आणि मराठवाड्याला खरोखर पर्यावरण जपणं ही महत्वाची गोष्ट आनंदग्रामतर्फे सांगायची आहे. हे गणपती बाप्पा यांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की गणपती बाप्पा जेव्हा आपण आणतो त्यावेळी ढोल ताशा डीजे हे सगळं वापरून त्याच्या मोठ्या आवाजाने जे ध्वनी प्रदूषण होतं ते ध्वनी प्रदूषण इथे टाळलं गेलेलं आहे. हे गणपती बाप्पा फक्त 5 दिवस 11 दिवस आमच्या सोबत नसून हे वर्षानुवर्ष आमच्या सोबत असणार आहेत आणि आम्हाला सावली हवा ऑक्सिजनच्या रूपामध्ये गणपती बाप्पा आशीर्वाद देणार आहेत आणि मराठवाड्याला याची खूप जास्त गरज आहे. शिवाय ज्यावेळी आम्ही गणपती बाप्पाचं विसर्जन करू त्यावेळी कुठलंही जलप्रदूषण होणार नाहीये. गणपती बाप्पाला आम्ही इथेच कळसानी पाणी टाकून विसर्जन करणार आहोत आणि हे गणपती बाप्पा सदैव आमच्या सोबत असणार आहेत. असे हे आनंदग्रामचे जगातले सजीव गणपती बाप्पा आहेत. संदेश काय असणार तुमच्याकडून? संदेश आमचा हाच असेल की पर्यावरणाचं रक्षण करावं आणि इथून पुढे म्हणजे पूर्ण जगातच गरज आहे की झाडं लावावी, झाडं वाचवावी आणि या विशाल वडाच्या रूपामध्ये आम्ही गणपती बाप्पाला शोधण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण सर्वांनीही झाडांमध्येच गणपती बाप्पाला बघावं असा संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय.